हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं संगीता साळवे 777 या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. नवीन असाल तर काय यार ना, माझं इथे काय पडलं यार ते सध्या. नवीन असाल तर सबस्क्राईबर करा, जुने असाल तर लाईक शेअर कमेंट करा, जेणेकरून माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा. ओके, तर हे पहा, आज सकाळी साडी आलेली आहे मला इंस्टाग्राम आय डीकडून. म्हणजे ऑनलाईन पार्सल असतात, कारण मी व्हिडिओ वगैरे बनवते ना सोशल मीडियावर. तर कशी आहे साडी? हे ट्रेंड साडी आहे, सध्या ट्रेंड चालू आहे साडीचा. दाखवते. हे पहा, खूप सारे गोंडे. मी आता कॅमेरा कुठं ठेवून बरं दाखवते तुम्हाला. इथं ठेवते. ती भाई साडी. आणि आज विशेष म्हणजे मला सांगायचं विसरले, आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आणि मला खास आज सकाळी म्हणजे दुपारी 3-3:30 वाजता हे पार्सल आलेलं आहे माझ्यासाठी ऑनलाईनचं इंस्टाग्राम आय डीकडून. तर हे पाहायला खूप सारे गोंडे आहेत. याला पिंक कलरची लेस आहे, लाईट वेट आहे, पार्टी वेअरसाठी खूप छान आहे ही साडी. आणि शायनिंग मारते. आता इथे कसं फिल्टर वगैरे नसतं ना कॅमेऱ्यामध्ये, तर म्हणून ही असं दिसत आहे. तर खूप शायनिंग अशी मारणारी आहे. असं म्हणजे ज्या साईडला आपण केलं का शायनिंग मारते. खूप मस्त आहे, लाईट वेट. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली साडी माझी नक्कीच सांगा. दिसते का? असं पूर्ण जाते मी इकडं. पूर्ण नाही, माझ्याकडे स्टँडच नाही आहे. पूर्ण साडी दिसते का नाही? तर मी काल गेली होते यात्रेमधून काय काय आणलं शॉपिंग. ही पहा, ही बांगडे आणले. ही मी घातली एक. असं काही नाही, मी थोडंफारच घेत असते. बांगडे आणले, मला या आवडल्या. म्हणजे कसं आपण ह्या आता तवाची घातली का, तर ही बांगडी पण घालू शकतो एक. आणि मी जास्त घरी तर बांगड्या वापरतच नाही, असं कधीतरी साडी वगैरे घातली तरच. आणि ही मला तर खूप आवडल्या, माझ्या फेवरेट बांगड्या आहे. ते बांगड्या आणल्या. आणि हे आहे बुचुड्याला बांधायचं पाठीमागं केसांना. तर आपण काटा पदरची साडी वगैरे घातली, कुठं बसावं यार बसून, मी सांगितलं असतं. काटा पदरची जर साडी घातली का, तर खूप छान असं मस्त मेकअप म्हणजे केल्यानंतर खूप छान आहे. म्हणजे याची फिनिशिंग वगैरे खूप भारी, मस्त वाटणार आहे, मस्त लुक दिसणार आहे काटा पदराच्या साडीवर. आणि नेक्स्ट काय आणलं आहे मी? बांगड्या ते. आणि असं काही नाही की मी असं ब्रँडेडच घेत असते शूज वगैरे हे. पण मला व्हिडिओ काढण्यासाठी एक असं वाटलं की काहीतरी असावं नवीन. माझ्याकडं 1-2 शूज आहेत, चप्पल पण आहेत, पण मला काहीतरी असं युनिक वाटलं, वेगळं वाटलं, म्हणजे मी घेतलं. कारण माझं स्वतःचंच पेमेंट झालेलं होतं. तर मी केली काही शॉपिंग 500-600 रुपयाची. आणि श्रुतीसाठी हे घेतलेलं आहे. श्रुतीसाठी घेतली रबर वगैरे, पिना हे असे. तर म्हणजे आता यूट्यूबला काय मला एवढे जास्त कोण ओळखत नाही, कमेंट पण करत नाही. पण फेसबुकच्या भावांचं खूप होती इच्छा की मॅम मी काय काय शॉपिंग केली, काय काय नाही. कारण तिकडचे पण पाहतील एखाद्या वेळेस यूट्यूबला आल्यानंतर, म्हणून मी हा ब्लॉग काढत आहे. तर पहा माझा ब्लॉग. नाही हे पहा, तर श्रुतीसाठी घेतली, पण ती काय वापरत नाही. मीच कधीतरी एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये काढल मी. हे रबर, हे कानातले कधी वापरावं उगाचच घेतल्यावर. हे कानातले दुसरे असे. तर कशी वाटली माझी शॉपिंग यात्रेची हे नक्कीच सांगा. लाईक शेअर कमेंट करा. तुम्ही गेलता का यात्रेला हे पण सांगा. ओके, पूर्ण मी दाखवते तुम्हाला साडी. हे पहा, दिसते का अशी? खूप छान आहे, लाईट वेट साडी आहे. आणि हां, हे दाखवायचं राहिलं की मी असं ड्रेस वगैरे एखाद्या वेळेस मी छान आहे. ह्याच्यात खूप सारं म्हणजे वाईट दिसते, पण ही पण शायनिंग मारलेलं आहे. म्हणजे शायनिंग मारते गळ्यातलं. हे घेतले मी एक.
म्हणजे हे पेन नवीनच निघाले आता, मी असं पाहिले मी यार ह्याच्यात अटकले इथं कुठं तरी. खूप मस्त असं आहे ते. त्याला असं काय म्हणतात, मोतेसारखे आहे समोरचे खडे आणि पाठीमागं डायमंड्स आहेत. खूप छान असा नाजूक सेट आहे छोटासा. त्याच्यावर कानातले होते पण मी कानातले काढले नाही आहेत, घातले पण नाही. ही ब्लाऊज ह्याचा असाच येणार आहे, पिंक कलरचा ब्लाऊज ह्या साडीवर. जर कुणाला ही साडी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा कशी वाटली माझी साडी, आणि महाशिवरात्रीच्या यात्रेमधली शॉपिंग कशी वाटली हे नक्कीच सांगा. ओके बाय. चला भेटूया आपण नवीन पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.